सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार सभागृहात अनुपस्थित आहेत। अजित पवार यांची अधिवेशनाला दांडी पाहायला मिळते, त्यामुळे या दांडीमागचं नेमकं कारण काय असा सवाल उपस्थित झाला आहे। दुसऱ्या दिवशी अजित पवार हे अनुपस्थित आहेत। अजित पवार जे सरकारमध्ये सामील आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि परवाच मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, पण त्याच्यानंतर कालपासून जे अधिवेशन सुरू झालंय त्याच्यामध्ये अजित पवार कुठेही दिसत नाहीयेत। त्यामुळे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार नेमके कुठे गायब आहेत असा सवाल उपस्थित होतो आणि त्याचबरोबर ते दांडी का मारतायत अधिवेशनाला असाही सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय। तर सलग दुसऱ्या दिवशीही अजित पवार सभागृहामध्ये अनुपस्थित आहेत। कालपासून हे अधिवेशन सुरू झालं आहे। काल अजित पवार दिसलेले नव्हते आणि आजही ते अधिवेशनामध्ये दिसत नाहीयेत। त्यामुळे या मागचं नेमकं कारण काय असा सवाल उपस्थित झालाय। तर परवाच्या दिवशी 15 तारखेला शपथविधी संपन्न झाला आहे। नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तार झालाय, पण त्या मंत्र्यांना नेमकं कोणतं खातं दिलं जाणार ते अजूनही जाहीर झालेलं नाहीये। त्यामुळे त्याविषयीच्या वाटाघाटी तर सुरू नाहीयेत ना असा सवाल उपस्थित झाला आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 9 मंत्र्यांनी शपथ घेतलेली होती परवाच्या दिवशी आणि त्याच्यानंतर आता खाते वाटपाविषयी अजूनही चर्चा होतील अशी माहिती समोर येत होती। त्याच्यामध्ये कोणतं खातं कोणत्या पक्षाला जाणार याविषयी अजूनही खलबतं आणि वाटाघाटी सुरू असल्याची चर्चा असतानाच अजित पवार मात्र मागील 2 दिवसांपासून गायब दिसतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।